जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी पोलिसांची मोठी कामगिरी। घरफोडी व चारचाकी गाडी चोरी करणारा चोरटा गजाआड। एकूण 3 चोऱ्या व घरफोडीचे गुन्हे उघड। घरफोडी व चारचाकी चोरीच्या गुन्ह्यातील एक अट्टल चोरट्यास भिलवडी पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून घरफोडी व चारचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील 7,539 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कुंदनसिंग रूपसिंग भोड, वय वर्ष 23, राहणार वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड असे अटक आरोपीचे नाव आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिलेली माहिती अशी की 25 फेब्रुवारीला पलूस तालुक्यातील नागठाणे गावातील एका ज्वेलर्स दुकानाचे सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्याने दुकानातील पिवळ्या धातूचे बँटेक्सचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 6,400 रुपयांचा मुद्देमाल लबाडीने चोरून नेला होता। या गुन्ह्याचा तपास भिलवडी पोलीस करीत होते। दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती अंकलखोप ते नागठाणे जाणाऱ्या रोडवर सूर्यगाव कमानीजवळ चारचाकी इको गाडी घेऊन अंधारात संशयास्पदरित्या थांबला आहे। ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, सहाय्यक पोलीस फौजदार हरुगडे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी, पोलीस शिपाई शिंदे आणि पंच यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एक संशयित व्यक्ती चारचाकी इको गाडी घेऊन अंधारात संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले। कसलाही विलंब न लावता पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले व त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुंदनसिंग रूपसिंग भोड, वय वर्ष 23, राहणार वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड असे सांगितले व त्याच्या ताब्यात असलेल्या चारचाकी गाडीबद्दल विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यावेळी त्याच्यावर अधिक संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांनी लागलीच चारचाकी इको गाडी नंबरची खात्री केली असता सदर गाडी नंबर MH10DL9249 असा असून याबाबत गुन्हे अभिलेख चेक केले असता सदरची गाडी चोरीस गेल्याबाबत आष्टा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याबाबत समजते। यावेळी त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही वाळवा येथून चोरी केली असल्याबाबत सांगितले। त्यानंतर त्याच्या ताब्यात असलेल्या इको गाडी चेक केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या रंगाचे 24 शर्ट, वेगवेगळ्या कंपनीच्या जीन्स व फॉर्मल 22 पॅन्ट, पिवळ्या धातूचे मुगवट, 1,000 रुपये रोख रक्कम, एक पिवळ्या धातूचे बँटेक्सचे मंगळसूत्र, 4 पिवळ्या धातूचे बँटेक्सचे कानातले रिंगांचे पाकिट, 3 पिवळ्या धातूचे बँटेक्सचे गंटन आढळून आले। गाडीत असणारा चोरीचा मुद्देमाल व त्याच्या ताब्यात असणारी चोरीची एक मारुती सुझुकी कंपनीची इको चारचाकी गाडी, रोख रक्कम असा एकूण 7,539 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून सदर आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे। ही कारवाई भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, अरविंद कोळी, महेश घस्ते, प्रवीण सुतार, राहुल जाधव तसेच पोलीस नाईक भाऊसाहेब जाधव, तोसिफ मुजावर, पोलीस शिपाई स्वप्नील शिंदे, सुहेल शेख, रोहित माने, धीरज खुडे, सायबर पोलीस ठाण्याकडे कॅप्टन गुंडेवाडे तसेच अजय पाटील यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरविंद कोळी हे करीत आहेत। भिलवडी पोलीस स्टेशन अंतर्गत API पालवे आणि त्यांची टीम काल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली। सूर्यगाव कमानीजवळ अंकलखोप ते नागठाणे रोडवर एक इसम संशयास्पद रीतीने थांबलेला आहे। टीमने जाऊन तिथं चौकशी केली असता, ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं दिनांक 25/2/2025 रोजी नागठाणे गावामध्ये एक बनावट सोन्याचं दुकान फोडल्याची कबूल दिलेली आहे। तसंच त्यानं वाळवा गावामधून एक इको स्पोर्ट गाडी चोरण्याची कबूल दिलेली आहे। तसंच शिरोळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक कपड्याचं दुकान फोडलं, अशा 3 चोरीचे गुन्ह्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। या निमित्ताने मी सर्व भिलवडी परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की सध्या ऊसाचा सीझन संपत आलेला आहे। बऱ्याच बाहेरून आलेल्या ऊस टोळ्या सध्या परतीच्या मार्गावर आहेत, तर आपण आपल्या गावातील पोलीस पाटील, ग्रामरक्षक दल असेल त्यांना सतर्क करा, सगळीकडे गस्त वाढवा आणि जाणाऱ्या नवीन कोण अनाहूत लोक येत असेल, संशयास्पद लोक असेल तर पोलीस स्टेशनला लगेच कळवा, असं मी आवाहन करतो।